चांगला शॉट मारलेला आहे, चांगली फील्ड केलेली आहे चेरी यांनी. यश खडपे उर्फ चेरी यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. सिद्धेश आचरेकरनी चांगला 1 रन काढला आहे. बॉल प्रमोद पवार याच्या हाती आलेला आहे. चांगला शॉट मारला, चांगली फिल्डिंग प्रमोद पवार याच्याकडून. 1 रन काढतायत. आणि हा अंपायर कडून वाईट बॉल दिलेला आहे. चांगला बॉल अडवलेला आहे कीपर यांनी. आणि बोल्ड झालेले आहेत. सिद्धेश आचरेकर, हितेश शेट्टी यांनी सिद्धेश आचरेकरला बोल्ड केलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन आलेले आहे अमोल भाऊ. अमोल भाऊ आलेले आहेत नेक्स्ट बॅट्समन. आणि हा वाईट बॉल प्लस 1 रन भेटलेला आहे. वाईट बॉल प्लस 1 रन भेटलेला आहे. पाच रन झालेले आहे. आणि 1 रन पळवून काढलेला आहे. चार बॉल झालेले आहे. पाच बॉल झालेले आहे. पाच बॉल 7 रन झालेले आहे. आणि 1 रन मिळालेला आहे. चेतन माने आलेले आहे बॉलिंग वरती आणि बॅटिंग वर आहे अमोल जोशी. आणि चांगली फिल्डिंग हर्षित यांच्याकडून. चांगला फटका होता. आणि हा आउट झालेला आहे. स्टंपिंग केलेली आहे हितेश यांनी चांगल्या प्रकारे. अभिषेक होनावर आलेले आहे बॅटिंगवर आता. चांगली स्टंपिंग केली हितेश शेट्टी यांनी. अभिषेक होनावर बॅटिंगवर. आणि बोल्ड झालेले अभिषेक होनावर. अभिषेक होनावरच्या पायाला लागल्यामुळे ते जास्त रिस्क नाही घेऊ शकले. नेक्स्ट बॅट्समन आलेले आहे समित पाटील. आठ रन झालेले आहे आणि 3 विकेट गेलेले आणि आता हॅट्रिक वरती आलेले आहेत चेतन माने हे. आणि अंपायर कडून वाईड बॉल दिलेला आहे. आणि 1 रन मिळालेला आहे. चार बॉल 10 रन झालेले आहे.
चांगला एक रन काढलेला आहे समित पाटील यांनी. 5 बॉल 11 रन झालेले आहे. चांगला फटका मारलेला आहे आणि विपुल यांनी बॉल अडवलेला आहे आणि ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हर 11 रन झालेले आहे. ही तिसरी आणि चौथी ओव्हर मारा लागणार आहे SB अण्णाला. आणि आता बॉलिंगवर आलेले आहे विपुल चंकट. आणि वाईड बॉल केलेला आहे विपुलने. पहिलाच बॉल वाईड बॉल टाकलेला आहे. अजून एक वाईड बॉल आलेला आहे विपुल यांच्याकडून. चांगला फटका आणि चांगला अडवलेला आहे बिपिन वालेकर यांनी. बिपिन वालेकर चांगले उत्कृष्ट फिल्डर आहेत. दोन बॉल 14 रन झालेले आहे. गणेश स्ट्राइक बॅटिंग. चांगली बॅट फिरवली होती पण तो बॉल कनेक्ट नाही झालेला आहे बॅटीला. 3 बॉल 14 रन झालेले आहे. अंपायर कडून वाईड बॉल दिलेला आहे. 15 रन झालेले आहेत. 15. 3 बॉल 15 रन झालेले आहेत. आणि 1 रन मिळालेला आहे. बॉल कनेक्ट होत नाही. गणेशला काहीतरी नवीन स्ट्रॅटर्जी करायला लागणार आहे. 16 रन झालेले आहेत. 4 बॉल 16 रन झालेले आहेत. चांगला फटका आणि चांगला अडवलेला आहे प्रमोद पवार यांनी. प्रमोद पवार यांनी आपल्या टीमसाठी शानदार बॉल अडवलेला आहे. चौका अडवलेला आहे. 17 रन झालेले आहेत. सिंगल रन काढलेला आहे. ओव्हर 18 झालेले आहे आणि बॉलिंग वरती आलेले राजेश चिखले. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात येत आहे. राजेश चिखले आलेले आहेत बॉलिंग मध्ये. त्यांनी साईड सांगितलेली आहे. हितेश शेट्टे हे कॅप्टन जय भवानीचे. चांगला फटका, चांगली फिल्डिंग चेरी याच्याकडून. यश खडपे यांच्याकडून 4 अडवला आहे त्यांनी त्यांच्या टीमसाठी. अजून एक बॉल अडवलेला आहे. खडपे यांची चांगली फिल्डिंग करतात आणि 2 रन पडण्यात येतात आणि अंपायर कडून आउट दिलेला आहे. समित पाटील हे रनआउट झालेले आहे. नेक्स्ट बॅट्समन आलेले आहे अवधेश. 19 धावा झालेल्या आहेत. 2 बॉल झालेले आहे. वीस रन झालेले आहेत. 20. चांगला फटका गणेश यांच्याकडून. यांना हेच पहिले करायचं होतं. आणि फिल्डिंग राजेश चिखले यांच्याकडून.
अवधेश आलेले आहे बॅटिंगमध्ये. बॉल 4 बॉल झालेले आहे. चांगला बॅट फिरवायचा प्रयत्न केला पण कनेक्ट नाही झालेला आहे तो बॉल आणि हितेश यांच्याकडून बॉल अडवण्यात येत आलेला आहे आणि हा स्टंपिंग झालेला आहे. खूपच जोरात हात फिरवला आहे राजेश चिखले यांनी. टॉस का बॉससाठी नेक्स्ट टीम लवकरात लवकर यावी. वर्चस्व विरुद्ध धडाकेबाज यांनी तयारी ठेवावी प्लीज. टॉसच्या बॉससाठी यावे. (26 to win). नेक्स्ट मॅचचे कॅप्टन कुबऱ्या आपण टॉसच्या बॉसच्या इथे यावे. धडाकेबाज आणि वर्चस्वर आणि धडाकेबाज यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे. धडाकेबाजनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे धडाकेबाज यांनी. सव्वीस रनची आवश्यकता आहे जय भवानी स्ट्रायकर यांना. चेतन माने आणि हितेश शेट्टे आलेले आहे आणि ओपनिंग करत आहे हितेश शेट्टे. बॉलिंगवर आलेले आहेत अभिषेक होनावर. अभिषेक होनावर बॉलिंगवर आलेले आहे. कीपिंग गौरवभाई. चेतन माने. आणि पहिलाच बॉल चौका. नो बॉल वरती चौका गेलेला आहे. 5 धाव भेटलेले आहे. 5 रन भेटलेले आहे. नो बॉल पडलेला आहे अभिषेक होनावर यांच्याकडून. चांगला चौका अजून एक गेलेला आहे. समित पाटीलनी प्रयत्न केला होता बॉल अडवण्याचा पण ते शक्य नाही झालेलं आहे. कॉमेंटेटरला विनंती आहे त्यांनी शिवागाळ नाही करावी इथे. गौरव पांगे यांना विनंती आहे त्यांनी शिवागाळ नाही करावी. अंपायर कडून वाईड बॉल दिलेला आहे. वाईड बॉल. 1 बॉल 10 रन झालेले आहे.
चांगला टॅप मारलेला आहे. दोन बॉल 14 रन झालेले आहे. अजून एक टॅप मारलेला आहे, चौका गेलेला आहे. पहिला खेळाडू आहे. 4 बॉल 4 चौके मारलेले आहे. 3 बॉल झालेले आहे. धावा धावफलकावरती. थँक्यू विनय दादा खडसे यांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ इथे घडतंय काय, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून 8 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळीचा हा बॉल फटका तर अप्रतिम, परंतु या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. एक बॉल अजूनही बाकी आहे. 19 धावा. आजच्या रात्रीमध्ये वन मॅन शो वन साइड हिरो सध्या बॅटिंग करतोय हितेश शेट्टी. अफलातून खेळ सध्या दाखवत असताना आणखीन एक पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, परंतु इथे आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्यात, परंतु त्यात जर तुम्ही एक्स्ट्रा धावा देत असाल तर या मॅच पासून आता तुम्हाला दूर जावं लागेल. आता बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 5. 18 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. वाशी बॉक्स क्रिकेटचा ब्रँड सेक्टर 9 परिसरातील बॉक्स क्रिकेटचा ब्रँड सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये हितेश शेट्टे. फटका अप्रतिम आहे. काय फटका सजवलाय. लाजवाब स्ट्रोक. वाकडी तिकडी पाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर चौकार मारेगा, लेकिन हितेश शेट्टे झुकेगा नहीं साला. काय फटकेबाजी करतोय. यावेळेचा हा बॉल व्हाईट बॉल आणि सामना जिंकला. अभिनंदन. जय भवानी संघ हार्लक बालक टीम SB अन्ना या टीमने हा सामना गमावलेला आहे आणि हा सामना जिंकला आहे. वन मॅन शो अर्थातच जय भवानी या टीमनं एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्या